विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन या टॉपिकमधील मॉड्युलेशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आपणास माहीत आहे की कम्युनिकेशन म्हणजेच माहितीचा सिग्नल किंवा माहिती एका ठिकाणाहून प्रसारित करायची आणि ती दुसऱ्या ठिकाणी ग्रहण करायची. या क्रियेला कम्युनिकेशन असं म्हणतात. आणि हा माहितीचा सिग्नल जो आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल, प्रथम माहिती जी आहे, आवाज असेल, चित्र असेल, त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जातं. आणि हा इलेक्ट्रिकल सिग्नल रिसिव्हरपर्यंत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला माहिती पाठवायची आहे तिथंपर्यंत ती माहिती इलेक्ट्रिकल सिग्नलच्या स्वरूपात पाठवली जाते. आणि माहिती पाठवण्यासाठी माध्यमची गरज असते. आणि बऱ्याच वेळेला माध्यम म्हणून केबलचा वापर केला जातो. पण सिग्नल लांब अंतरापर्यंत वाहून नेण्यासाठी या केबलला मर्यादा असतात. कारण लांब अंतरापर्यंत केबलमधून सिग्नल वाहून येत असताना सिग्नल लॉस होतो, त्याची शक्ती कमी होत जाते. त्यामुळे लांब अंतरापर्यंत केबलमधून सिग्नल आपण वाहू शकत नाही. आणि लांब अंतरापर्यंत सिग्नल वाहून नेण्यासाठी जो मूळ माहितीचा सिग्नल असतो त्या सिग्नलमध्ये बदल घडवून सिग्नल प्रसारित केले जातात. आणि या क्रियेलाच मॉड्युलेशन असं म्हणतात. आणि ह्या मॉड्युलेशनचा अभ्यास आज या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. तर मॉड्युलेशन याची व्याख्या काय किंवा मॉड्युलेशन म्हणजे काय, तर सिग्नल लांब अंतरापर्यंत प्रसारित करण्यासाठी मूळ माहितीच्या सिग्नलमध्ये बदल घडवून आणला जातो आणि या क्रियेलाच मॉड्युलेशन असं म्हणतात. ही मॉड्युलेशन ही क्रिया कशी केली जाते, तर ह्या मॉड्युलेशनसाठी एक जास्त वारंवारता असलेल्या सिग्नलची आवश्यकता असते आणि त्या सिग्नलला कॅरियर सिग्नल असं म्हणतात. म्हणजे मॉड्युलेशन या क्रियेमध्ये एक जास्त वारंवारता, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलची आवश्यकता असते, साईन वेव्हची आवश्यकता असते. आणि त्या सिग्नललाच कॅरियर सिग्नल असं म्हणतात. आणि दुसरा एक सिग्नल माहितीचा सिग्नल, त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल असं म्हणतात. म्हणजे मॉड्युलेशन ही क्रिया घडून येण्यासाठी दोन सिग्नलची आवश्यकता असते. एक जास्त वारंवारता किंवा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, त्याला म्हणतो आपण कॅरियर सिग्नल. आणि जी माहिती प्रसारित करायची आहे त्या माहितीचा इलेक्ट्रिकल सिग्नल, त्याला आपण म्हणतो मॉड्युलेटिंग सिग्नल. आणि ह्या दोन्ही सिग्नलमुळे एक तिसरा एक सिग्नल, नवीन सिग्नल तयार होतो, त्याला म्हणतात मॉड्युलेटेड सिग्नल. आणि या क्रियेलाच मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजेच मॉड्युलेशनची व्याख्या बघा, माहितीचा सिग्नल किंवा ज्या क्रियेमध्ये कॅरियर सिग्नलच्या गुणधर्मामध्ये मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार बदल घडवून आणला जातो त्या क्रियेला मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजे मॉड्युलेशन ही जी क्रिया आहे, या क्रियेमध्ये एक कॅरियर सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि हा मॉड्युलेटेड सिग्नल, हा तिसरा सिग्नल हा वेगळा असतो, एक विशिष्ट. म्हणजे या कॅरियर सिग्नलमध्ये बदल घडवून आणला जातो. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडच्या बदलानुसार कॅरियर सिग्नलच्या गुणधर्मामध्ये बदल घडवून आणला जातो आणि तो सिग्नल ह्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि त्यालाच मॉड्युलेटेड सिग्नल असं म्हणतात. आणि या क्रियेला मॉड्युलेशन असं म्हणतात. आता हे मॉड्युलेशनची आवश्यकता काय आहे, तर सिग्नल लांब अंतरापर्यंत पाठवण्यासाठी मॉड्युलेशनची आवश्यकता असते. आणि सिग्नल लांब अंतरापर्यंत पाठवायचं असेल तर त्यासाठी हवेच्या माध्यमातून सिग्नल प्रसारित केला जातो. मग हवेच्या माध्यमातून सिग्नल प्रसारित करण्यासाठी एका बाजूला एक ट्रान्समीटर असतो आणि दुसऱ्या बाजूला रिसिव्हर असतो. आणि ह्या ट्रान्समिटिंग अँटिनामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज तयार होतात आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज रिसिव्हरपर्यंत जाऊन पोचतात किंवा लांब अंतरापर्यंत जाऊन पोचत असतात. मग मॉड्युलेशन न करता ऑडिओ सिग्नल किंवा आता उदाहरण आपण घेतलं, रेडिओचं जर आपण उदाहरण घेतलं तर रेडिओमध्ये आपण ऑडिओ सिग्नल प्रसारित करतो आणि ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी वारंवारता असते 20 हर्ट्झपासून ते 20 किलोहर्ट्झ. म्हणजे कंपॅरेटिव्हली, तुलनेने ही फ्रिक्वेन्सी कमी असते. तर अशा कमी वारंवारतेचे सिग्नल जर मॉड्युलेशन न करता जर पाठवायचे झाले तर
ते आपण पाठवू शकत नाही किंवा लांब अंतरापर्यंत पाठवू शकत नाही, कारण त्यामध्ये काही अडचणी येतात. कोणकोणत्या अडचणी त्याच्यामध्ये असतात? तर एक, कमी वारंवारतेचे सिग्नल जे आहेत ते लांब अंतरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजेच ट्रान्समिटिंग अँटेनामधून ज्यावेळी कमी वारंवारतेचे सिग्नल आपण सोडतो, तर याच्यामध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तयार होतात, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची पॉवर जी आहे ती कमी असते, शक्ती कमी होते आणि ते लांब अंतरापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत. त्यामुळं सिग्नल लांब अंतरापर्यंत जर पोहोचायचे असतील, तर त्या ट्रान्समिटिंग अँटेनामध्ये पाठवले जाणारे सिग्नल जे आहेत त्याची वारंवारताही जास्त असली पाहिजे. तर याच्यामध्ये जास्त शक्तीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तयार होतील आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज लांब अंतरापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळं कमी वारंवारतेचे सिग्नल मॉड्युलेशन न करता जर आपण ट्रान्समिटिंग अँटेनामध्ये सोडले, तर ते लांब अंतरापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत. एक पहिली अडचण. दुसरं, कमी वारंवारतेचे सिग्नल जे आहेत ते अँटेनाच्या साहाय्याने पाठवण्यासाठी किंवा ग्रहण करण्यासाठी जास्त लांबीच्या अँटेनाची आवश्यकता असते. आता अँटेना म्हणजे काय? दोन प्रकारचे अँटेना असतात. एक ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना. तर ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना डिझाईन करण्यासाठी किंवा डिझाईन करणे म्हणजे काय? एक विशिष्ट लांबीचा अँटेना तयार केला पाहिजे. त्यालाच आपण अँटेनाचं डिझायनिंग असं म्हणतो. तर अँटेना डिझाईन करण्यासाठी त्याच्या तरंग लांबीचा अभ्यास केला जातो. म्हणजे कोणताही अँटेना, रिसिव्हिंग अँटेना असेल किंवा ट्रान्समिटिंग अँटेना असेल, तर त्याच्यामधून कोणत्या फ्रिक्वेन्सी आपण सोडणार आहोत किंवा ग्रहण करणार आहोत, त्या फ्रिक्वेन्सीनुसार त्याची लांबी ठरवली जाते आणि त्यासाठी काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत, सूत्र आहेत. त्या सूत्रानुसार किंवा कॅल्क्युलेशननुसार अँटेनाची लांबी ठरवली पाहिजे. आता रिसिव्हिंग अँटेनाचा जर विचार केला, तर रिसिव्हिंग अँटेना हा अशा पद्धतीचा डायपोल अँटेना असतो. आता ह्या चित्रामध्ये एक अँटेना दाखवलेला आहे. याला डायपोल असे अँटेना असं म्हणतात. त्याच्यामध्ये दोन पोल असतात. हा एक पोल, हा एक दुसरा पोल, हा दुसरा पोल. अशा पद्धतीने ह्याला म्हणतात डायपोल अँटेना. मग ह्याच्यामध्ये हे जे दोन पोल आहेत, त्या पोलची लांबी त्या अँटेनाकडून जे सिग्नल ग्रहण करणार आहोत त्या सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून असते आणि त्यासाठी त्याचं सूत्र आहे, अँटेनाची लांबी जी आहे ती लांबी त्या अँटेनाच्या तरंग लांबीच्या अर्धी. म्हणजे हा एक डायपोल, हा एक डायपोल, हे दोन डायपोल झाले. या दोन्ही डायपोलचं अंतर जे आहे ते λ/2. लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी, याची जी आहे ती लॅम्बडा, आपण त्याला तरंग लांबी असं म्हणतो. तर तरंग लांबीच्या अर्धी. आणि कोणत्याही फ्रिक्वेन्सीची तरंग लांबी काढण्यासाठीचं सूत्र आहे लॅम्बडा म्हणजे तरंग लांबी बरोबर c/f. आता या ठिकाणी c म्हणजे प्रकाशाचा वेग जो स्थिर असतो, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आणि फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सी आपण त्यामध्ये ग्रहण करणार आहोत किंवा प्रसारित करणार आहोत, ती फ्रिक्वेन्सी. समजा जर 15 kHz फ्रिक्वेन्सी, हा एक ऑडिओ सिग्नल रेंजमध्ये ही फ्रिक्वेन्सी असते. कारण ऑडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी रेंज आहे 20 हर्ट्झपासून ते 20 kHz. मग त्यातील हा 15 kHz फ्रिक्वेन्सीचा एक ऑडिओ सिग्नल आहे असं गृहीत धरलं आणि हा ऑडिओ सिग्नल जर आपल्याला रिसीव्ह करायचा झाला, तर त्यासाठी अँटेनाची लांबी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल आणि त्यासाठी पहिल्यांदा त्याची तरंग लांबी काढावी लागेल. म्हणजे 15 kHz फ्रिक्वेन्सी असलेल्या सिग्नलची तरंग लांबी येणार लॅम्बडा बरोबर c/f, म्हणजे प्रकाशाचा वेग भागिले फ्रिक्वेन्सी. प्रकाशाचा वेग आहे 3 × 10⁸ आणि फ्रिक्वेन्सी आहे 15 kHz, म्हणजे 15 × 10⁻³. मग हे जर आपण याचे कॅल्क्युलेशन्स जर केले, म्हणजे 3/15 × 10⁸ हा तो वर घेतला, -3 झाला, 3/15 × 8 - 3 10⁵. म्हणजेच याचं हे कॅल्क्युलेशननुसार आपल्याला त्याची तरंग लांबी येते 20 किलोमीटर. म्हणजे 3/15 × 10⁵, म्हणजे 10⁵ त्याची आपण फोड केली, 2⁻10⁻² आणि 10⁻³ म्हणजे 300/15 × 10⁻³ किंवा 10⁻³ म्हणजेच 15×2 = 30, 20
किलोमीटर, म्हणजे तरंग लांबी आली 20 किलोमीटर. मग ह्या तरंग लांबीच्या अर्धी म्हणजे 10 किलोमीटर. म्हणजे ह्या डायपोल अँटिना जो आहे 15 किलोहर्ट्ज सिग्नल ग्रहण करण्यासाठी अँटिना जो तयार करावा लागेल तो हा 10 किलोमीटरचा असेल. मग काही वेळेला हा अँटिना असं फोल्ड केला जातो, त्याला फोल्डेड डायपोल असं म्हणतात. हा जरी फोल्ड केला तर ह्याच्या निम्म म्हणजे तो 5 किलोमीटर येईल. तर इतक्या लांबीचा अँटिना उभा करणं हे शक्य नसतं. म्हणून आपण ऑडिओ सिग्नल किंवा कमी वारंवारतेचे सिग्नल जे आहेत ते जसेच्या तसे पाठवू शकत नाही. ही झाली त्यातली दुसरी अडचण. पहिली अडचण आपण पाहिली की कमी वारंवारतेचे सिग्नल लांब अंतरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. दुसरी अडचण बघितली की ह्याच्यासाठी आवश्यक अँटिना जे आहे तो जास्त लांबीची जास्त लांबीच्या अँटिनाची आवश्यकता असते आणि जे प्रॅक्टिकली शक्य नसतं. आणि तिसरी अडचण जी आहे ती अशी आहे की एका शहरामध्ये जर अनेक केंद्र कार्यान्वित असतील तर ते सिग्नल एकमेकांमध्ये मिसळून व्यत्यय निर्माण केले जातात. आता आपण पाहिलं असेल की एकाच शहरामध्ये वेगवेगळी रेडिओ केंद्र आहेत. तर या प्रत्येक रेडिओ केंद्राची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. त्यामुळं आपल्याला हवा तो स्टेशन किंवा हवं ते केंद्र निवडू शकतो. पण प्रत्येक केंद्राने जर ऑडिओ सिग्नलच प्रसारित करायचा ठरवला तर ते सगळे सिग्नल एकमेकांमध्ये मिसळले जातील आणि त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होईल किंवा विशिष्ट सिग्नल ऐकण्याची सुविधा त्यामध्ये निर्माण होणार नाही. त्यामुळं ऑडिओ सिग्नल असतील हे जसेच्या तसे प्रसारित करता येत नाहीत आणि त्यासाठी मॉड्युलेशनची आवश्यकता असते. आता हे मॉड्युलेशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ॲनालॉग मॉड्युलेशन आणि डिजिटल मॉड्युलेशन आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. कम्युनिकेशनचे प्रकार याच्यामध्ये मॉड्युलेटेड कम्युनिकेशनमध्ये ॲनालॉग मॉड्युलेशन आणि डिजिटल मॉड्युलेशन असे 2 प्रकार आहेत. आपण प्रथम ॲनालॉग मॉड्युलेशनचा अभ्यास करणार आहोत. आता ॲनालॉग मॉड्युलेशन म्हणजे काय की ज्या मॉड्युलेशन क्रियेमध्ये कॅरियर सिग्नल हा ॲनालॉग प्रकारचा अशा पद्धतीचा साईन वेव्ह कॅरियर सिग्नल म्हणून हा साईन वेव्ह जर वापरला असेल जास्त फ्रिक्वेन्सीचा साईन वेव्ह तर त्या क्रियेला ॲनालॉग मॉड्युलेशन असं म्हणतात. आणि ह्या ॲनालॉग मॉड्युलेशनमध्ये ॲनालॉग कॅरियर सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी किंवा फेज यापैकी एका गुणधर्मामध्ये बदल केला जातो आणि या क्रियेलाच ॲनालॉग मॉड्युलेशन असं म्हणतात. तर साईन वेव्ह जर आपण पाहिली तर त्या साईन वेव्हला 3 गुणधर्म असतात. ही जी साईन वेव्ह आहे त्या साईन वेव्हला 3 गुणधर्म असतात. आता ह्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह टोकापासून निगेटिव्ह टोकापर्यंतचे जे व्होल्टेज आहे त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. त्यानंतर एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या अशा सायकलची संख्या त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. आणि हा एक सायकल एका विशिष्ट कोनामधून पूर्ण होतो आणि त्यालाच म्हणतात फेज. म्हणजे साईन वेव्हला 3 गुणधर्म असतात. ॲम्प्लिट्यूड, साईन वेव्हचे 3 गुणधर्म कोणकोणते आहेत? ॲम्प्लिट्यूड, त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि फेज असे 3 गुणधर्म असतात. आणि ह्या तिन्हीपैकी एका गुणधर्मामध्ये बदल तोही मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार बदल घडवून आणला जातो आणि त्या क्रियेला ॲनालॉग मॉड्युलेशन असं म्हणतात. आता या 3 गुणधर्मापैकी एका वेळी एका गुणधर्मामध्ये बदल घडवून आणला जातो आणि बाकीचे 2 गुणधर्म आहेत ते स्थिर ठेवले जातात. आणि कोणत्या गुणधर्मामध्ये बदल घडवून आणला जातो त्यानुसार ह्या ॲनालॉग मॉड्युलेशनचे 3 प्रकार आहेत. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन असे 3 प्रकार आहेत. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन ज्याला AM शॉर्ट फॉर्ममध्ये AM असं म्हणतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे FM आणि फेज मॉड्युलेशन म्हणजे PM. आता ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय तर मॉड्युलेशनच्या ज्या क्रियेमध्ये कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार बदलली जाते त्या क्रियेला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजे जो कॅरियर सिग्नल असतो जास्त वारंवारतेचा कॅरियर सिग्नल त्या कॅरियर सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये मॉड्युलेशन न करता जर आपण कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड जर बघितली तर ती ॲम्प्लिट्यूड अशी स्थिर असते, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. पण ज्यावेळी आपण मॉड्युलेटिंग सिग्नल
देतो मॉड्युलेटरला, मॉड्युलेशन करण्यासाठी जे सर्किट वापरतात त्याला मॉड्युलेटर असं म्हणतात. तर त्या मॉड्युलेटरला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल देतो, तेव्हा त्या कॅरियर सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार बदल होत जातो, म्हणजे त्याची ॲम्प्लिट्यूड कमी जास्त होत जाते. आणि अशा प्रकारच्या मॉड्युलेशनला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजे मॉड्युलेशनच्या ज्या क्रियेमध्ये कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडनुसार किंवा बदलानुसार बदलली जाते त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. त्यानंतर दुसरा प्रकार आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे काय? मॉड्युलेशनच्या ज्या क्रियेमध्ये कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार बदलली जाते त्या क्रियेला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजेच कॅरियर सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नल जसा बदलेल तसा कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त होते पुन्हा कमी होते. ॲम्प्लिट्यूड स्थिर असते, ॲम्प्लिट्यूड आणि फेज स्थिर असते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण फ्रिक्वेन्सीमध्ये बदल घडून आणला तो त्या क्रियेला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे फेज मॉड्युलेशन. फेज मॉड्युलेशन याच्यामध्ये फेज अँगल मॉड्युलेटिंग सिग्नलनुसार फेज अँगल कॅरियर सिग्नलचा फेज अँगल बदलला जातो आणि त्या क्रियेला फेज मॉड्युलेशन असं म्हणतात. म्हणजेच ॲनालॉग मॉड्युलेशनचे 3 प्रकार आहेत, AM, FM आणि PM. आणि या तुमच्या अभ्यासासाठी AM आणि FM याचा समावेश आहे, कारण AM आणि FM हे रेडिओ आणि TV प्रसारणासाठी वापरले जातात. रेडिओ प्रसारण AM प्रकारचे सुद्धा असतं आणि FM प्रकारचे सुद्धा असते. तसंच टी व्हीमध्ये आवाज जो आहे तो आवाज प्रसारित करण्यासाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन किंवा FMचा वापर केला जातो आणि चित्र प्रसारित करण्यासाठी AM किंवा ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचा वापर केला जातो. म्हणून तुमच्या अभ्यासासाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन या 2 मॉड्युलेशनचा समावेश केलेला आहे. तो आपण या पुढील व्हिडिओमधून करणार आहोत. मला आशा आहे की या व्हिडिओमधून मॉड्युलेशन म्हणजे काय, मॉड्युलेशनची आवश्यकता आणि ॲनालॉग मॉड्युलेशनचे प्रकार हे समजले असतील. धन्यवाद.